नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी सुरेश देशमुख, संचालक चाणक्य करिअर पॉईंट पुणे। आजचा व्हिडिओ हा एक आता लेटेस्ट एनटीएचा एक नोटिफिकेशन आला आहे। ओएमआर आणि तुमच्या रेकॉर्डेड जे आन्सर्स आहे त्याचं तुम्हाला पाहायला मिळणार आहे। आणि दुसरं म्हणजे तुम्हाला कुठल्या प्रश्नाला जर चॅलेंज करायचं असेल, एनटीएच्या एखाद्या प्रश्नाला जर चॅलेंज करायचं असेल तर दोन्ही गोष्टी तुम्हाला तुमच्या लॉगिनमध्ये कशा पाहाव्यात आणि कसं डाउनलोड करून घ्यायचं आहे तुमचं ओएमआर त्याच्या संदर्भात आहे। कोणत्या प्रश्न चुकीचा आहे किंवा कोणता प्रश्न चॅलेंज करायचा आहे किंवा कोणत्या प्रश्नाचा रेकॉर्डेड आन्सर माझ्याकडे आला नाही, विद्यार्थ्यांनी ते आपलं ठरवून घ्यायचं आहे। मी पुढच्या या 2-3 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये समजून सांगतो की नेमकं हे कसं पाहायचं आणि कसं चॅलेंज करायचं। तर साधारणतः एनटीएच्या वेबसाईटवर गेलं तर तुम्हाला असा एक सगळा असा व्ह्यू दिसेल। त्याच्यानंतर खाली तुम्हाला आन्सर की चॅलेंजची म्हणजे कॅन्डिडेट ॲक्टिव्हिटीमध्ये आन्सर की चॅलेंजची एक लिंक आली आहे, त्या लिंकला क्लिक करायचं आहे। लिंकला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे लॉग इन करून घ्यायचं आहे। लॉग इन केलं, तुम्हाला लॉग इन केल्यावर तुमचा नीटचा जो ॲप्लिकेशन, नीटचा कन्फर्मेशन पेजवर तुमचा ॲप्लिकेशन नंबर असेल, नीटचा तुमचा जो ॲप्लिकेशन नंबर आहे तो इथे टाकायचा आहे आणि तुमचा जो पासवर्ड आहे तो टाकायचा आहे। लॉग इन केल्यानंतर तुम्हाला एक 3 ऑप्शन्स इथे दिसतील। एक डाउनलोड कन्फर्मेशन पेज, नीटचा फॉर्म भरल्यानंतर जे कन्फर्मेशन पेज आहे ते तुम्हाला दिसत नसेल तर परत डाउनलोड करून घ्या। त्यानंतर 2 ऑप्शन तुम्हाला आता नवीन ॲड झालेले याच्यामध्ये दिसतील, व्ह्यू और चॅलेंज आन्सर की। आन्सर कीला तुम्हाला बघायचं आहे किंवा चॅलेंज करायचं आहे तर पहिलं ऑप्शन, आणि दुसरं ऑप्शन आहे व्ह्यू और चॅलेंज ओएमआर, म्हणजे जे ओएमआर तुम्ही फिल केली आहे त्याला चॅलेंज करायचं असेल तर तो ऑप्शन। तर पहिला ऑप्शन आपण इथे सगळ्यांना दाखवणार आहे मी, व्ह्यू और चॅलेंज आन्सर की। एखाद्या विद्यार्थ्याचा व्ह्यू असा येईल, एखाद्या विद्यार्थ्याचा इथे टेस्ट बुकलेट नंबर आपला बरोबर आहे का नाही, विद्यार्थ्याने इथे काय बघायचं सगळ्यात महत्त्वाचं होतं की टेस्ट बुकलेट नंबर जो होता किंवा कोड जो होता तो बरोबर आहे की नाही आहे, आणि इथे क्वेश्चन आय डी दिले आणि करेक्ट ऑप्शन्स दिले आहे। म्हणजे 46 नंबरच्या बुकलेटमधल्या पहिल्या नंबरच्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर हे 2 होतं। जर तुम्हाला इथे काही चॅलेंज करायचं आहे, तुम्हाला जर प्रश्नाचा उत्तर चॅलेंज करायचं आहे, तुम्हाला बघाल की पहिल्या नंबरचं करेक्ट ऑप्शन 2 होतं म्हणून ते 2 डिसेबल झाला आहे। नाही माझ्यामध्ये ए नंबरचा ऑप्शन होता किंवा सी नंबरचा ऑप्शन होता, डी नंबरचा ऑप्शन होता, तर तुम्हाला तो सिलेक्ट करायचा आहे किंवा नन ऑफ द अबव असेल तो सिलेक्ट करायचा आहे। जेवढे प्रश्न तुमच्या रेकॉर्डेड आन्सर कीनुसार किंवा जे एनटीएच्या आन्सर कीनुसार जेवढे प्रश्न तुम्हाला इथे चॅलेंज करायचे आहे तेवढे प्रश्न तुम्ही इथे चॅलेंज करू शकता। 180 प्रश्न आहे आणि 180 रेकॉर्डेड आन्सर्स आहे। हे ABCD म्हणजे D म्हणजे 4, C म्हणजे 3, D म्हणजे 2 आणि A म्हणजे 1 असे ऑप्शन्स आहे। सगळे विद्यार्थ्यांनी इथे हे क्लेम इथे क्लिक करायचे आणि सेव्ह क्लेम करून नंतर त्याचे पेमेंट करायचे आहे। पर क्लेमचे तुम्हाला इथे 200 रुपये पे करावं लागणार आहे। आन्सर कीवरून एखाद्या विद्यार्थ्याला जर आन्सर तुम्हाला चॅलेंज करायचं असेल किंवा मी बी दिलं होतं उत्तर आणि एनटीएने त्याचं उत्तर डी दिलं आहे आणि मला ते डीचं मला असं वाटतं माझंच बी बरोबर आहे, तर त्यांनीच हे चॅलेंज करावं। हा झाला रेकॉर्डेड किंवा राईट आन्सरला चॅलेंज करायचं असेल त्याचा ऑप्शन। दुसरं मी तुम्हाला दाखवतो पटकन की तुम्हाला तुमचं ओएमआरवर कसं चॅलेंज करायचं आहे। तिथे ओएमआर तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल। ओएमआर सिलेक्ट केलं तुम्हाला तुमची ओएमआर सीट जी तुम्ही फिल केली आहे ती तुम्हाला इथे दिसेल। ओएमआर सीट फिल केल्यानंतर तुम्हाला इथे ऑप्शन आहे क्लिक हिअर टू व्ह्यू अँड चॅलेंज युअर रेकॉर्डेड ओएमआर। आता उदाहरणार्थासाठी मी तुम्हाला सांगतोय की 1 2 3 4 5 तुम्ही जर बघितलं तर DCC आणि B, DCC आणि B किंवा 4 3 3 2 4 3 3 2 असे ऑप्शन असे या विद्यार्थ्यांनी सिलेक्ट केलेले आन्सर्स होते। तर इथे तुम्हाला दिसेल बघा 4 3 3 2। याच्यात काय करायचं आहे विद्यार्थ्यांना, सर मी 4 नंबरला राऊंड केलं होतं पण माझा रेकॉर्ड 3 झाला, किंवा मी 3rd नंबरला राऊंड केलं होतं रेकॉर्ड 4 झाला। तर अशाच विद्यार्थ्यांनी इथं ओएमआरला चॅलेंज करायचं आहे, सर मी 4च सिलेक्ट केलं आणि 4च रेकॉर्ड झाला तर चॅलेंज करून मार्क भेटत नाही। ॲक्च्युली असं होत नाही, कारण की हे मशीनने स्कॅन केलेल्या कॉपी आहे आणि मशीनने रेकॉर्ड केलेलं उत्तर आहे। जर एखाद्या लाखातून एखाद्या विद्यार्थ्याचं चुकीचं रेकॉर्ड झालं असेल असेच विद्यार्थ्यांनी इथे चॅलेंज करायचं आहे। परत लक्षात घ्या विद्यार्थ्यांनी पालकांनी, मी आन्सर सिलेक्ट करताना 4 सिलेक्ट केलं होतं पण रेकॉर्ड 3 झालं, किंवा आन्सर सिलेक्ट करताना A केलं होतं पण रेकॉर्ड C झालं, तर अशाच विद्यार्थ्यांनी इथे चॅलेंज करायचं आहे। मी रेकॉर्ड C केला रेकॉर्ड 3 झालं किंवा 3 रेकॉर्ड केलं 3 सर्कल केला आणि रेकॉर्ड 3 झालं तर अशा विद्यार्थ्यांनी चॅलेंज करून उपयोग नाही। इथे पण सेम तुम्ही जेवढे वाटले तेवढे प्रश्न चॅलेंज करू शकता।
सेव्ह युअर क्लेम करावं लागेल आणि पुढील स्टेप्सला जावं लागेल. सगळ्या विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी 5 तारखेला रात्री 11:50 हे अँसर की चॅलेंज करायचं. जर एखाद्या विद्यार्थ्याला अँसर की चॅलेंज करताना काही अडचण येत असतील तर चाणक्य करिअर पॉईंटमध्ये संपर्क करायचा आहे. अशीच माहिती मिळत राहण्यासाठी चाणक्य करिअर पॉईंटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टॉप करतो.